नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्याला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्याला कधी भेटेल आणि किती भेटेल अशी सर्व जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर काही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा भेटणार नाही. आता नेमकं कोणत्या महिलांनी ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार नाही ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की जसा नवीन व्हिडिओ येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता. समोर आली मोठी अपडेट. तर बघा इथे काय आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार आहे. तर या संदर्भात आपल्यासमोर एक मोठी अपडेट आलेली आहे. आता कोणत्या दिवशी आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो भेटणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला यामागील सर्व हप्ते भेटले का, 7वा हप्ता भेटला का, ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते. दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. बघा, काय झालं होतं की जेव्हा निवडणुका चालू होत्या तेव्हा महायुती सरकारने सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. तर अजूनसुद्धा हे 2100 रुपये त्यांनी दिलेले नाही. तर आता लाडकी बहिणीच्या याच्याकडे लक्ष आहे की आपल्याला 2100 रुपये कधी मिळतील. लाडकी बहीण योजनेतून जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत. तर बघा इथे मागील 2 महिन्यापासून काय सुरू आहे की ज्या महिला इथे अपात्र आहेत अशा महिलांचे अर्ज इथे बाद करण्यात इथे सुरुवात झालेली आहे. त्या महिलांना आत्तापासून पैसे मिळणार नाहीत. दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर बघा आता आपण बघणार आहोत की कोणत्या महिलांना इथे हप्ता भेटणार नाही, कोणत्या महिलांनी ते पैसे भेटणार नाही. पण त्याआधी आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी भेटणार ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर कोणत्या महिलांनी ते पैसे भेटणार नाही, कोणत्या महिला इथे अपात्र होतील तर ती माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. तर बघा इथे काय झालेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्त्याची इथे महिला खूप प्रतीक्षेने इथे वाट पाहत आहे. कारण की काय झालेलं आहे की खूप मोठ्या महिला इथे अपात्र झालेल्या आहेत. तर काही महिलांना वाटत आहे की आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता यामुळे भेटेल की नाही, की आपण अपात्र होऊ. त्यामुळे खूप साऱ्या महिला इथे या महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण की काय झालेलं आहे की आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो भेटून इथे खूप सारे दिवस झालेले, म्हणजे जवळपास इथे 15-20 दिवस इथे आपल्याला पूर्ण झालेले होते. 26 जानेवारीला इथे आपल्याला जानेवारीचा हप्ता भेटलेला होता. आणि त्यानंतर आता लाडकी बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची इथे प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु या महिन्याला हप्ता 25 फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. बघा इथे काय झालेलं आहे की आपल्या एक अंदाजानुसार लाडकी बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 25 फेब्रुवारीपर्यंत तर येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील 3 महिन्यांपासून ह्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. बघा, जर मागील आपण सर्व जर हप्ते इथे बघितले तर मागच्या हप्त्यानुसार आपण जर इथे अंदाज काढला तर आपल्याला एकच लक्षात येते की मागील सर्व जे हप्ते आहेत ते शेवटच्या आठवड्यात इथे आपल्याला भेटलेले आहे. कारण की काय झालेलं की जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला शेवटच्या आठवड्यात इथे भेटलेला आहे. म्हणजे 24 डिसेंबरपासून आपल्याला इथे पैसे भेटण्यात इथे सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर जर आपण जानेवारीचा हप्ता बघितला तर आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो 26 तारखेपासून ते 30 जानेवारीपर्यंत आपल्याला इथे भेटलेला आहे. तर यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुद्धा आपल्याला शेवटच्या आठवड्यात इथे भेटू शकतो, असा एक आपला अंदाज आहे. त्यामुळे या महिन्यात देखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमू शकतो. बघा, तर या सर्व माहितीनुसार आपल्याला एकच लक्षात येते की जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आठवड्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत इथे जमा होऊ शकतो. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेतला महिना संपण्याआधी 4-5 दिवसात हे पैसे येऊ शकतात. तर बघा, जो आता हा महिना आहे हा महिना म्हणजे 28-29 दिवसाचा असतो. त्यामुळे आता काय होऊ शकते की हे जे पैसे आहे ते 4-5 दिवस आधी येऊ शकतात. अजून कोणतीही ती ऑफिशियली जी माहिती आहे ती आली नाही. परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आपल्या समोर आलेली नाही. महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात. बघा,
म्हणजे शेवटीपर्यंत जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा होऊ शकतात. तर बघा, आता जी दुसरी माहिती म्हणजे ती अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. बघा, 5 लाख महिलांचे अर्ज बाद. बघा, इथे काय झालेलं आहे की 5 लाख महिलांची इथे जवळपास अर्ज आहे ते इथे रिजेक्ट झालेले आहे, बाद झालेले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की 5 लाख महिलांचे जे अर्ज आहेत ती इथे बाद झालेली आहे आणि याबाबत ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःही अधिकृत माहिती दिलेली आहे. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आलेलं आहे. बघा, यामध्ये काय झालेलं आहे की त्यांच्या नियमामध्ये ज्या महिला इथे बसत नाही अशा सर्व महिला इथे अपात्र इथे करण्यात आलेल्या आहे. यात ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. बघा, इथे म्हणजे काही महिला काय करत आहे की 2-2 योजनांचा लाभ घेत आहे. त्यामुळे अशा महिला इथे या योजनेतून इथे त्यांचा अर्ज इथे बाद करण्यात आलेला आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज इथे बाद करण्यात आलेले आहे. बघा, ज्या महिलांच्या घरी इथे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून, म्हणजे जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र आहात असं समजून घेऊ नका, कारण की ट्रॅक्टर सोडून बाकी सर्व 4 व्हीलर्स येतात आणि जर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून बाकी सर्व 4 व्हीलर असाल तर तुम्ही इथे तुमचा जो अर्ज आहे तो इथे बाद होणार आहे. आता बघा, त्या महिलांना या महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. आता कोणत्या महिलांना इथे आपल्याला फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते भेटणार नाही, तर ते सुद्धा ते इथे आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही असं आदिती तटकरे म्हटलेलं आहे. बघा, इथे स्वतः त्यांनी काय सांगितलेलं की मागील जानेवारीपासून ज्या महिला इथे अपात्र असेल अशा महिलांनी ते सन्मान निधी भेटणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे आता अपात्र महिलांना जानेवारीपासूनचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता जवळपास 5 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, म्हणजे यावरून आता एकच लक्षात येतं, म्हणजे आता 5 लाख महिलांना इथे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथे भेटणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पडताळणी झाल्यावर अपात्र महिलांकडून दिलेला लाभ परत घेणार का असाही प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र या योजनेतून कोणत्याही महिन्याचे पैसे परत घेतले जाणार नसल्याने आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. बघा, काय झालेलं होतं की जेव्हा त्यांनी इथे पडताळणी सुरू केली त्यानंतर खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न येत होता की आम्हाला यामागे जे सर्व हप्ते भेटलेले आहे ते सुद्धा इथे हप्ते ते आमच्याकडून परत घेणार आहे का. पण इथे स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला यामागे जे सर्व हप्ते भेटलेले आहेत त्या हप्त्यामधला तुमचा एकही रुपया इथे परत घेतला जाणार नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला निधी परत घेणे उचित ठरणार नाही असं त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत देण्यात आलेली रक्कम परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून दिलेली आहे. त्यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की यामागील जे सर्व हप्ते ज्या महिलांना भेटले त्या महिलांचा आम्ही एकही रुपया इथे वापस घेणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या सोशल मीडियावरून इथे त्यांनी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. महिलांच्या घरी 4 चाकी वाहने आहेत की नाही याची तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. बघा, जर तुमच्या घरी ते 4 चाकी वाहन असेल तर तुमच्या घरी जाऊन इथे स्वतः माहिती घेतली जाणार आहे. तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही तुमच्या घरी तपासणी केली जाणार आहे. यासोबत आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न जास्त असलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या महिलांनी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनाही योजनेतून वगळण्यात येणार आहे. बघा, तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.